नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा कामगार येथे मांगेरबाबा यात्रेस मोठ्या प्रमाणात उत्साहात सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी भाविकांसाठी ग्रामपंचायत व मांगेरबाबा संस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आरोग्य व इतर सुविधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे। मांगेरबाबा देवस्थान समितीचा सदस्य आमच्या संस्थांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे। पिण्याच्या पाण्याची आणि शासनाकडून टॉयलेट आलेले आम्हाला 10 गाड्यावर आणि पुन्हा त्यात आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे। भाविकांसाठी काही गैरसोय होणे म्हणून आम्ही पूर्ण परिसरामध्ये आम्ही हे मंडप पॅन्डल टाकलेला आहे। जेवढे भाविक या परिसरामध्ये जेवढे थांबतात हे उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून या पूर्ण परिसरामध्ये आम्ही पॅन्डल टाकलेला आहे। इकडं लक्ष्मी माता मंदिराकडे बी टाकलेला आहे। आज पहिल्या दिवशी किती भाविक येण्याची अपेक्षा आहे? आज पहिल्या दिवशी साधारण 1.5 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे आम्हाला। राज्य महाराष्ट्रातून तर येतात पण परराज्यातून पण येतात। कर्नाटक, आंध्र हे लागून जे आपले राज्य या राज्यातले बी थोडेफार भाविक येतात। रेल्वे थांबते ना, 3 दिवस रेल्वे थांबते आमची। प्रशासनानं दारूचे दुकान 2 दिवसासाठी बंद ठेवलेले आहे। आमच्या परिसरामध्ये कुठं जाता दारू विकत नाही, पूर्ण दुकानं पण हे 17-18 16-17 पासून 16-17 पासून 2 दिवस। शासनाकडून कुठलीच मदत भेटलेली नाही आम्हाला। हे सगळं भाविकाचं आम्ही देणगी स्वरूपात जे आम्हाला दान येतात त्यावरच आम्ही हे मंदिर पुरं उभारलेलं आहे। पूर्ण मंदिराचं जे काय काम झालेलं आहे हे सगळं संस्थांनाच केलेलं आहे। आमची पालकमंत्र्याकडे आहे पण आम्ही पालकमंत्र्याला आरतीसाठी बोलवलेलं होतं पण ते काही कारणास्तव त्यांची काही कॅबिनेट बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्याच्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे मागणी करणारच आहे। आताच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे आम्हाला काही त्यांना आता मागणी करता आलेली नाही। आता इथून पुढे करू काहीतरी मागणी त्यांच्याकडून घेणारच। आम्हाला फक्त शासनाकडून एकच मागणी आहे आमची की जे गणपती इनाम आहे आम्हाला ते गणपती इनाम मांगेरबाबा देवस्थान समितीला यात्रा भरवण्यासाठी वर्ग करण्यात यावे संस्थांना। मग त्यामुळे आम्ही भाविकासाठी सोयी सुविधा करू शकतो। तिथं काहीतरी पॅन्डल टाकून मोठा शेड काढू शकतो भाविकाला थांबण्यासाठी। हे ते पर्यावरण झाडं लावू शकतो सावलीसाठी मोठ्याल्या। आणि पुन्हा आम्हाला या देवस्थानला क वर्गाचा दर्जा भेटला तीर्थक्षेत्राचा तर आम्हाला क वर्गाच्या ऐवजी आम्हाला ब वर्गाचा दर्जा देण्यात यावा। त्यामुळे आम्हाला शासनाकडून निधी उपलब्ध होऊन भाविकासाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करता येईल। बैठकीमध्ये काय निर्णय झाले काल? कलेक्टर साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्याला आदेश दिले की त्याच्यापर्यंत सगळ्यांना काम नीट करायची, यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे। म्हणजे आरोग्य विभागाला आदेश, अग्निशमनाचे आदेश हे सगळे आज रेडी बाय स्टँड सगळे आता आजोबा साहेबांच्या आदेशावर सीसीटीव्ही कॅमेरे पण बसवण्यात आलेले आहेत। हो, पूर्ण दोन्ही मंदिरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले मांगेरबाबाचे आणि मारुती मंदिरापाशी। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या किती वाढेल? संख्या तरी माझा अंदाजे 5 लाख भराच्या आसपास वाढेल संख्या। नाही उन्हाचा एवढे परिणाम जाणवते आमचे भाविक एवढं काही उन्हाला मानत नाही। नवस अंदाजावर पाण्याची व्यवस्था खूप आहे, पाणी कमी पडणार नाही एवढं नक्की। पाण्याची पूर्ण व्यवस्था केली। भाविकांना काय आव्हान? शांतता राखा, सगळी व्यवस्था होईल, तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळेल। शांततेने या, देवाचं नवस पूर्ण करा आणि शांततेने घरी जावं।